नमस्कार नमस्कार विद्यार्थी. I am Mr. 12 बोर्ड Thalese परीक्षा and जवळ today I am आहे going to आणि show मला that एकच English is इंग्लिश easy. कठीण काय जाते का? होणार? English So my कठीण dear जाते का? चला students, तर मग in आपण this या lectures व्हिडिओमध्ये आपण you know पाहणार काही काळजी करू नका. we'll कशा get the प्रकारे इंग्लिश information आता how तुम्हाला कठीण करायचं, जाणार how नाही नाही. आपल्या 12वी बोर्ड आणि परीक्षेमध्ये तुम्हाला आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये मिळवायचे. 12वी बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळतील. त्यासाठी या व्हिडिओमध्ये दिलेल्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. Don't worry at all. I am Mr. Tale sir and today I am going to show that English is easy. ओके विद्यार्थी मित्रांनो, काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे आणि कधीच इंग्लिश विषयाला कठीण मानू नका आणि काळजी तुम्हाला करायची नाही, कारण मी तुमच्यासोबत आहे आणि मी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करणार आहे. कशा प्रकारे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे तुम्ही इंग्लिशमध्ये 70पेक्षा जास्त मार्क्स आरामात मिळू शकता. चला तर मग सुरू करूया. आपल्याला 70पेक्षा मार्क्स जर पाहिजे असेल आपल्या इंग्लिश एक्झाममध्ये किंवा परीक्षेमध्ये, तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे पाहावा लागेल. तर आपण कोणत्या स्ट्रॅटेजी उपयोगात आणणार आहोत किंवा कशा प्रकारे आपल्याला 70पेक्षा जास्त मार्क्स मिळणार आहेत किंवा आपल्याला मिळवायचे आहेत, ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात आधी तुम्हाला तुमचा माइंडसेट शिफ्ट करायचा आहे. माइंडसेट म्हणजे काय? तुमचं विचार, तुमचं मन बदलायचं आहे. इंग्लिश इज नॉट अ सब्जेक्ट, इट्स अ स्किल. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला तुमचा माइंडसेट असा बनवायचा आहे की इंग्लिश हा सब्जेक्ट नाही, तर एक स्किल आहे, एक कौशल्य आहे. त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, त्याला पाहायचं आहे. दुसरी अजून गोष्ट, फर्स्ट थिंग्स फर्स्ट स्टॉप ट्रीटिंग इंग्लिश ॲज अ बर्डन, इट्स अ जस्ट अ लँग्वेज. तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे की या इंग्लिश विषयाला बर्डन मानू नका, तर फक्त एक लँग्वेज, एक भाषा म्हणून माना. बऱ्याच मुलांना वाटतं की ग्रामर चुकलं तर मार्क्स जातील, पण मित्रांनो HSC बोर्डमध्ये कंटेंट आणि फॉर्मॅटला खूप महत्त्व असतं. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामर चुकलं तर मार्क्स जातील, बरोबर आहे, परंतु या ठिकाणी तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे की HSC बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला कंटेंट आणि फॉर्मॅटला खूप महत्त्व असतं. तर त्या कंटेंट आणि फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि ग्रामरसुद्धा आपल्याला चुकू द्यायचं नाही आणि ते ग्रामर चुकेल याची भीती मनामध्ये ठेवायची नाही. चला तर इफ यू फॉलो अ स्पेसिफिक स्ट्रॅटेजी स्कोरिंग 70+ इज नॉट अ ड्रीम, इट्स अ रिॲलिटी. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही एका खास वैशिष्ट्याने, खास स्ट्रॅटेजीने जर तुम्ही अभ्यास केला, तर तुम्हाला 70पेक्षा जास्त हे काय स्वप्न तुमचं राहणार नाही. 70पेक्षा जास्त मार्क्स मिळणे तुमचं स्वप्न राहणार नाही, तर ते सत्यात उतरणार आणि हे सत्यात उतरण्यासाठी तुम्हाला काही स्ट्रॅटेजीची तुम्हाला काय प्रयत्न करायला लागले. चला तर आपण पाहूया पहिली टिप्स फॉर 70 मार्क्स. तर आता फर्स्ट टिप्स आपल्याला पाहायचं आहे की 70 मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. तर पहिली टिप्स आहे सेक्शन 3मध्ये तुम्हाला रायटिंग स्किल दिलेली आहे. तर रायटिंग स्किल म्हणजे काय? आपला एक जॅकपॉट. रायटिंग स्किल खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये सर्वात जास्त मार्क देणारा सेक्शन म्हणजे रायटिंग स्किल. येथे तुम्हाला ऑप्शन मिळतात. कारण रायटिंग स्किल का बरं महत्त्वाचं आहे? कारण या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन कसे मिळतात ते पण आपण समोर पाहूया. यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे ऑप्शन मिळतात आणि त्या ऑप्शन मिळवून तुम्ही ऑप्शनद्वारे कशाप्रकारे कोणती गोष्ट लिहू शकता, राईट डाऊन करू शकता, आपण पाहणार आहोत. चला तर फोकस ऑन. जे ऑप्शन आपल्याला मिळणार आहे ते ऑप्शन कोणते आहेत? चला या गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचा आहे. पहिली गोष्ट आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज. तुम्हाला व्हर्च्युअल मेसेज काय करायचा? ड्राफ्ट करायचा आहे. दुसरा आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज. नंतर आहे थर्ड ग्रुप डिस्कशन. दीज आर हाय स्कोरिंग अँड हॅव अ फिक्स फॉर्मॅट. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन यासाठी काय एक प्रकारे हाय स्कोअर मिळवणारे हे टॉपिक्स आहेत आणि सोबतच याचा फिक्स फॉर्मॅट आहे. त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहावं लागेल. नंतर आहे टिप्स नंबर 2, नॉवेल सेक्शन. आता आपला जो नॉवेल सेक्शन आहे त्या नॉवेल सेक्शनकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. नॉवेल सेक्शनची भीती वाटते, परंतु घाबरू नका, घाबरायची आवश्यकता नाही. तुम्हाला नॉवेल सेक्शनमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे? तर कॅरेक्टरची नावे आणि म्हणजे पात्रांची नावे आणि थीम लक्षात ठेवायचं आहे. डोंट मग अप एव्हरीथिंग. सर्वच गोष्ट तुम्ही काय पाठांतर करू नका. अंडरस्टँड द प्लॉट अँड राईट युअर ओन वर्ड्स. तुम्हाला कथानक समजून घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या शब्दात मांडायचं आहे की जेणेकरून काय या सेक्शनमधून तुम्हाला 16 मार्क प्राप्त होतील. त्यामुळे हे 16 मार्क्स तुम्हाला गमवायचे नाहीत. डोंट स्किप इट मीन्स तुम्हाला सोडायचं नाही. तर तुम्हाला तुमचं त्या नॉव्हेलमधलं कथानक तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये राईट डाऊन करायचं आहे. टिप्स नंबर 3. आता टिप्स नंबर 3 काय? ग्रामर आहे व्होकॅब्युलरी सेक्शन. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामरसाठी तुम्हाला मागील वर्षाच्या जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झाल्या असतील त्याला आपण PYQs म्हणतो. ते PYQs सोडवा. कारण का बरं? वारंवार तेच प्रश्न विचारल्या जातात. त्यामध्ये मग ग्रामर सेक्शनमध्ये टेन्स असो, ॲक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस असो, इंडायरेक्ट स्पीच असो, ॲज सून ॲज असो, नो सूनर दॅन असो, कोणतेही ग्रामर सेक्शन तुम्हाला चांगल्या प्रकारे करून ठेवायचं आहे.
नेक्स्ट आहे प्रेझेंटेशन मॅटर. आता पहा, तुम्हाला जर 70+ मार्क मिळवायचे असेल तर तुमचं पेपरचं प्रेझेंटेशनसुद्धा खूप छान लागेल. तुमच्या पत्रिकेचं प्रेझेंटेशनसुद्धा खूप छान लागेल. प्रेझेंटेशन इज द की, हे लक्षात ठेवा. प्रेझेंटेशन काय की आहे, एक चाबी आहे. यूज हेडिंग्स. मग कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला करायचं आहे, हेडिंग त्याच्यामध्ये व्यवस्थित टाकायचं आहे. लिव्ह लाईन्स बिटवीन 2 पॅराग्राफ्स. पॅराग्राफमध्ये तुम्हाला लाईन सोडायच्या आहेत. तुमची उत्तरपत्रिका जितकी स्वच्छ असेल तितके जास्त मार्क्स तुम्हाला एक्झामवर तुम्हाला देईल. म्हणजे तुमची उत्तरपत्रिका जेवढी स्वच्छ, क्लीन, नीटनेटकी असेल आणि खाडातोड नसेल तर अशा प्रकारच्या उत्तरपत्रिकेमध्ये एक्झामिनर चांगल्या प्रकारे मार्क देतो. तुम्हाला खाडाखोड अजिबात करायची नाही. हाच काय तुम्हाला 70पेक्षा जास्त मार्क्स मिळवून देणारा टॉपिक आहे. तर मुलांनो, घाबरून जाऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा. मी तुमच्यासोबत आहेच. काळजी करू नका. मी नेहमी तुमच्यासोबत आहे आणि तुम्हाला येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी मी 1 बाय 1 व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकणार आहे. सक्सेस इज वेटिंग फॉर यू. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, यश तुमची वाट पाहत आहे. जस्ट फॉलो दिस स्टेप्स. तुम्हाला काय करायचं आहे, या स्टेप्सना फॉलो करायचं आहे अँड गिव्ह युअर 100%. आणि तुमचं 100% जे कामगिरी आहे किंवा जे यश आहे ते तुम्हाला मिळणार. पण 100% तुम्हाला द्यायचं आहे. तुमची मेहनत तुम्हाला द्यायची आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, हे व्हिडिओ बनवण्यामागची खूप मोठी मेहनत आहे. त्यामुळे या मेहनतीचं काहीतरी फळ मला मिळावं यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन्स. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्व विद्यार्थी मित्रांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी दुसरा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला